कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा. राजू शेट्टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. महामार्ग रद्द करण्याची मागणी. विकासकानं पाठवलेल्या नोटीस जाहिरातीवरून खळबळ. इमारत मालकाला विकासकानं सातपुडा बंगल्यावर बोलावलं. पुनर्विकासाचे धागे थेट मंत्र्यांच्या बंगल्याशी जोडले गेल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडेंनी घेतली गणेश गीतेंची भेट. पाठिंब्यासाठी भेट घेतल्याची दराडेंची माहिती. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत नवनीत राणा यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. राष्ट्रवादीत प्रवेशाची अट मान्य नव्हती. उमेदवारीबाबत नवनीत राणांचा दावा. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पास काळाबाजार प्रकरणामध्ये कोर्टात 300 पानांचं आरोपपत्र दाखल. आरोपी पुरुषोत्तम कडलकवर गंभीर आरोप. बनावट पास तयार करून आर्थिक लुटीचा आरोप. नागपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर मनसेचं भीक मागो आंदोलन. शालेय गणवेश निधी कपातीच्या निषेधार्थ आंदोलन. सरकार देत असलेला निधी अपुरा असल्याचं मत. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा धक्का. अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या 9 वरून थेट 4 वर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा. पंडित नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी. उद्या मोडणार रेकॉर्ड. तर तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण. 15 जूनपर्यंत मान्सून राज्यभर हजेरी लावणार. 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. तळ कोकणासह मराठवाड्यात दमदार हजेरी. शहीद प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारताना वीरमातेचा हंबरडा. राष्ट्रपती, पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे स्तब्ध.